की 2014 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले आहे। 12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो। प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना, ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती। आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे। मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे। आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। पेट्रोल डिझेलवरती पाण्याच्या आपले पंप चालतात। हे शेतकरी आहेत आमचे मित्र अध्यक्ष, अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे। तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना मग। परंतु सर यालाच जोडून प्रश्न असा आहे की वारंवार शरद पवारांनी मोदी बागेत देखील पत्रकार परिषद घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या असं शरद पवार म्हणाले, सर्वपक्षीय बैठक घ्या असं म्हणाले। ही एकीकडे राज्यात असं आहे की परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान मात्र परदेश दौरे करतात। देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहीत। प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, तर चुकीचं काय? कुठलाही देश अडचणीत नसताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते। त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुझमध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही। म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला, आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुझमधनं आणूच दे। इराण हा असा देश होता, जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा। इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं। तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुझमधनं तुमच्या जहाज येऊ देत नाही। याच्यावर भारताने विचार करायला हवा। पडळकर म्हणतात की हॉर्मुझ पासून आता पाईपलाईन मला काय काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला। परंतु एखाद्या जनप्रतिनिधीने नवीन शोध लावलेला आहे, इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत। मोदी आहे तो मुमकिन नाही आहे। परंतु एका लोकप्रतिनिधीने आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही। असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे केवढी बौद्धिक उंची आहे त्यांचा, सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे। तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना हो, पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची। त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा, कौतुक करा। तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचंय की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून। सर एक प्रश्न आहे सर, तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत शरद पवार, हे जे काही भूमिका घेतात याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येतात? अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही। राहुल गांधी लढाई लढतात, आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत। शरद पवार नाही एक मिनिट, राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली। म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे राहतात। पवार 85-86 वर्षाचे आहेत, बॅलन्स करावा लागतो देशामध्ये, ते बॅलन्स करतायत। सर हिंदी में जाना चाहेंगे? नाही आम्हाला काय बॅलन्स करत नाही, बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय। मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे। त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल
तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने